मित्रांनो, माझी आत्या, जी माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी मोठी आहे, तिचं नाव आहे प्रिया. ती खरं तर माझी सख्खी आत्या नाही, माझ्या वडिलांची चुलत बहीण आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की ती माझ्या वयाच्या इतकी जवळ का आहे. आम्ही दोघंही जवळजवळ एकाच वयाचे असल्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री होती. लहानपणी आम्ही एकत्र शाळेत जायचो, मग नंतर कॉलेजलाही एकत्र जायचो. मी खूपच वेगळ्या स्वभावाचा आहे, त्यामुळे कधीतरी निमित्ताने मी तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घ्यायचो. प्रिया काहीच बोलायची नाही, उलट तिलाही माझ्या या खोड्यांचा आनंद असायचा. 12वीपर्यंत येताना प्रिया भरदार व्यक्तिमत्वाची मालकीण झाली होती. तिला पाहिलं की कोणाच्याही मनात तिला सुंदर वेळेचा अनुभव देण्याची इच्छा निर्माण व्हायची. माझंही मन तिच्याकडे प्रभावित होऊ लागलं. पण नशिबाचा खेळ बघा, ती कॉलेजच्या शिक्षणासाठी बंगळुरूला गेली आणि मी गावातच 12वीत होतो. आमचं एकत्र असणं तिथेच थांबलं. मी फक्त कधीतरी तिच्या नावाने स्वप्न पाहत बसायचो, पण मनात तिला सुंदर वेळेचा अनुभव देण्याची इच्छा होती. 1 वर्षानंतर मीही शिक्षणासाठी हैदराबादला गेलो. आमची गोष्ट अपुरीच राहिली होती, पण देवाने काही वेगळंच ठरवलं होतं. त्याने प्रियाला माझ्याशी अशा पद्धतीने भेटवलं की मला स्वप्नातही सुंदर वेळेचा अनुभव घेईल अशी कल्पना नव्हती. खरं तर असं झालं की माझं कॉलेज संपलं आणि मी एका IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. याच दरम्यान माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. वडिलांनी माझ्यासाठी एक मुलगी पसंत केली, साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीखही ठरली. माझं घर हैदराबादमध्ये असलं तरी लग्नाचे सगळे कार्यक्रम गावातच होणार होते. हळदीचा कार्यक्रम होता, गावातले सगळे लोक जमले होते. त्यात प्रिया आत्याही आली होती. बऱ्याच काळाने ती गावात आली होती, कारण तिचं घर बंगळुरूत आहे आणि ती क्वचितच गावी यायची. जेव्हा मी प्रियाला पाहिलं तेव्हा काय सुंदर दिसत होती ती. आणि त्या दिवशी मला हळद लावली जात होती, पण माझी नजर फक्त तिच्यावरच होती. रिश्ता ती माझी आत्या आहे, पण तिच्या त्या व्यक्तिमत्वासमोर मी सगळं विसरलो होतो. तीही मला काही वेगळ्याच नजरेने पाहत होती. त्या दिवशी हळदीच्या रस्मेनंतर वडिलांनी प्रियाला सांगितलं, प्रिया, तुला घरातल्या कामात मदत करावी लागेल. हळदीनंतर मी प्रियाला भेटलो आणि तिला मिठी मारली. माझी भावना तिथेच दाटून येऊ लागली. तिने स्वतःला मला लवकरच सोडवलं आणि हसत हसत म्हणाली, काय रे नवरा मुलगा, असं काय मला चिडवायला लागलीस. मीही तिला विचारलं, कशी आहेस. असं करत आमच्यात सामान्य गप्पा झाल्या. पण त्यानंतर माझ्या खोड्या पुन्हा सुरू झाल्या. ती माझ्या घरी मदतीसाठी राहायची. इतक्या वर्षांत ती अजिबात बदलली नव्हती. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न बाकी होतं, त्यामुळे प्रिया अजूनही अविवाहित होती. कदाचित याचाच परिणाम असावा, कारण ती आजही तशीच सुंदर दिसायची. जेव्हा मी तिच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श करायचो तेव्हा ती मला मुद्दाम म्हणायची, तू आता नवरा बनला आहेस, हे सगळं तुझ्या बायकोसोबत कर, असं म्हणून ती मला चिडवायची. पण तिचं ते कातर हसू मला आतून भेदून टाकायचं. मीही तिला म्हणायचो, ती तर माझ्याकडे येणारच आहे, पण तुम्ही कधी भेटणार. ती जा रे शैतान, असं म्हणून विषय टाळायची. प्रिया आत्याचा बराच वेळ माझ्या घरी जायचा आणि मीही त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घ्यायचो. पण लग्नाचं घर असल्यामुळे कोण ना कोण आसपास असायचंच, त्यामुळे सुंदर वेळेचा अनुभव घेणे काही सोपं नव्हतं. असेच 6 ते 7 दिवस गेले. आता सहन होत नव्हतं. मी प्रियाला इशाऱ्यात सांगितलं, मला तुझ्याशी भेटायचं आहे. ती माझा इशारा समजली आणि हसली. मी माझ्या घराच्या छतावर गेलो आणि तीही माझ्या मागोमाग आली. मी तिला म्हणालो, मला तुझ्याशी काम आहे, एकट्यात भेटायचं आहे. प्रिया म्हणाली, इथेच बोल ना, काय सांगायचं. मी म्हणालो, इथे नाही, एकदम एकट्यात, जिथे फक्त तू आणि मी असू. प्रिया म्हणाली, काय काम आहे नवरा राजा. मी म्हणालो, एकट्यात भेटलीस तर सांगतो. प्रियाने माझा हेतू ओळखला असावा. ती म्हणाली, जा रे बदमाश, एकट्यात तुझ्या नवरीला भेट कोणी येईल, चल आता. मी थोडा उदास होत म्हणालो, लग्नाआधी एकदा तरी भेट ना प्लीज. प्रिया म्हणाली, नंतर सांगते, आता चल. मी तिच्याकडून वचन घेतलं. तिनेही हसत हसत वचन दिलं, चल रे माझ्या शैतान भाच्याला, तुला जे हवे ते मिळेल. तिच्या तोंडून हे ऐकून मी खुश झालो. कदाचित तीही माझ्यासारखी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी आतुर झाली होती. आम्ही दोघं खाली आलो, पण रिश्तेदारांच्या गर्दीत नजर चुकवून तिला भेटणं कठीण होतं. तरीही मला तिच्याशी भेटायचंच होतं. त्या संध्याकाळी प्रियाने मला फोन केला आणि आमचं बोलणं झालं. ती म्हणाली, एक युक्ती आहे. मी म्हणालो, काय सांग. प्रिया म्हणाली, तू शहरातून काही सामान आणायचं निमित्त कर आणि सांग की मी तुझ्यासोबत येते. मी म्हणालो, मग. प्रिया म्हणाली, सगळे लोक गावात आहेत, शहरातल्या घरी कोणी नाही. मी लगेच सगळं समजलो. मग काय, त्या संध्याकाळीच मी वडिलांशी बोललो. मी म्हणालो, मला माझ्या 2 मित्रांना लग्नाचं कार्ड द्यायचं आहे, त्यामुळे बंगळुरूला जायचं आहे. वडील म्हणाले, एकट्याने कसं जाणार. मी तत्काळ म्हणालो, प्रिया आत्याचाही बंगळुरूला काम आहे, ती माझ्यासोबत येते. बस. वडील तयार झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी नीट तयार होऊन कार घेऊन थेट प्रियाच्या घरी पोहोचलो. मी फोन करून म्हणालो, लवकर बाहेर ये. प्रिया म्हणाली, आली रे नवरा राजा, जरा सबुरी घे. मी म्हणालो, सबुरीच होत नाहीये. प्रिया म्हणाली, जा रे शैतान. मग प्रिया बाहेर आली आणि कारमध्ये येऊन बसली. मी काही वेळ तिलाच न्याहाळत होतो. प्रियाने चुटकी वाजवत म्हटलं, चल रे नवरा राजा. मी म्हणालो, तुझ्या गालावर काहीतरी आहे, जरा इकडे ये. ती माझ्याकडे आली आणि मी पापी दिलं. मग काही न बोलता कार चालवायला लागलो. प्रिया माझ्याशी मोकळेपणाने बोलायची, पण ती थोडी लाजाळूही होती. मी पापी दिल्याने ती थोडी लाजली. आता फक्त प्रियाच्या घरी पोचायची वाट होती. रस्त्यात मी तिची खूप स्तुती केली. मी तिला विचारलं, तुझा बॉयफ्रेंड आहे का? ती म्हणाली, हो आहे. मी म्हणालो, त्याच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला आहेस का? ती लाजत म्हणाली, हो. मी म्हणालो, कुठे? प्रिया म्हणाली, शैतान गाडी चालव. मी म्हणालो, सांग ना. ती लाजत म्हणाली, जास्त विचारू नको, घरी चल, तुझी खबर घेते. अशा गप्पांमध्ये आम्ही तिच्या घरी पोहोचलो. तिने दार उघडलं, आम्ही आत आलो आणि दार बंद करताच मी तिला दाराला टेकून पापी द्यायला लागलो. प्रिया थोडी घाबरली, पण लवकरच सावरली. मी तिला म्हणालो, आय लव्ह यू. प्रियानेही डोळे बंद करून मला साथ द्यायला सुरुवात केली. तिनेही आय लव्ह यू टू म्हटलं. तिच्या तोंडून हे ऐकून मी आणखी प्रभावित झालो. ती म्हणाली, थांब, बेडरूममध्येच चल. आम्ही बेडरूमकडे गेलो. तिथे पोहोचताच मी तिला मोकळे केले आणि जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. इतक्या वर्षांची सुंदर अनुभव घेण्याची इच्छा आज पूर्ण होत होती. प्रिया मला पाहत होती आणि जोरजोरात श्वास घेत होती. मी तिच्या कानाजवळ जाऊन विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही, थोडा त्रास होत आहे. मी थोडा थांबलो आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात प्रियाही साथ द्यायला लागली. काही वेळाने मी तिला काही विचारलं नाही आणि जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. 5 मिनिटांनंतर आम्हाला भान आलं. मी म्हणालो, आय लव्ह यू. प्रिया, मी तुला लहानपणापासून आवडतो, पण सांगू शकलो नाही. ती म्हणाली, मीही तुला खूप आधीपासून आवडते. तुझ्या खोड्या मला खूप आवडायच्या, पण मीही कधी बोलले नाही. मी तर कधीपासून तुझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचे स्वप्न पाहत होते, पण संधीच मिळाली नाही. आज मिळाली, तीही तुझ्या लग्नाच्या वेळी. मी म्हणालो, मग काय, पहिली रात्र तर तुझ्यासोबत साजरी केली ना? प्रिया खुश होती. आम्हाला बंगळुरूत काही काम नव्हतं, त्यामुळे त्या दिवशी आम्ही 3 वेळा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. मग संध्याकाळी परत गावी आलो. पण माझं मन अजूनही बंगळुरूतच अडकलं होतं. प्रियाच्या त्या लाजऱ्या हसण्याने, तिच्या डोळ्यांमधल्या त्या चमकण्याने आणि त्या सुंदर वेळेच्या क्षणांनी मला जणू बुरळ घातली होती. पण आता गावात परतल्यावर सगळं कसं रियालिटीच्या कठोर काठावर येऊन ठेपलं. माझं लग्न 2च दिवसांवर आलं होतं आणि घरात लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू होती. सगळे नातेवाईक, गावातली मंडळी आणि त्या सगळ्या रासरिवाजांच्या गडबडीत मी हरवून गेलो होतो. पण तरीही माझ्या डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं, प्रिया. प्रिया ही घरातच होती. ती लग्नाच्या तयारीत मदत करायला आली होती. पण तिच्या आणि माझ्या नजरेत काहीतरी वेगळंच बोलणं चालू होतं. जेव्हा जेव्हा ती माझ्या आसपास यायची, तेव्हा माझं मन जणू धडधडायला लागायचं. ती मला चोरट्या नजरेने पाहायची आणि मग तिचं ते खट्याळ हसू, नवरा राजाजा जरा सांभाळून, असं म्हणत ती मला चिडवायची. पण घरात सगळे लोक असल्यामुळे आम्हाला एकट्याने भेटायची संधीच मिळत नव्हती. लग्नाच्या आदल्या रात्री सगळे घरातले लोक मंडप सजवण्यात आणि इतर तयारीत व्यस्त होते. मी आणि प्रिया दोघंही वेगवेगळ्या कामात गुंतलो होतो. पण मला तिच्याशी बोलायचं होतं. त्या बंगळुरूतल्या सुंदर वेळाच्या अनुभवानंतर माझ्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? प्रिया मला खूप आवडायची, पण माझं लग्न ठरलं होतं आणि प्रिया तीही कधीतरी आपलं आयुष्य पुढे नेणार होती. मग आमच्या या नात्याचं भविष्य काय? रात्री उशिरा जेव्हा सगळे थोडे शांत झाले, तेव्हा मी प्रियाला मेसेज केला, प्रिया, छतावर ये, नाजरा बोलायचं आहे. तिने लगेच रिप्लाय केला, नवरा राजा, रात्रीच्या वेळी छतावर कोणी पाहिलं तर? पण मी जिद्दीला पेटलो होतो, प्लीज फक्त 5 मिनिट. शेवटी ती तयार झाली, ठीक आहे, पण फक्त 5 मिनिट. छतावर गेल्यावर रात्रीच्या शांततेत फक्त ताऱ्यांचा प्रकाश आणि गावातली ती शांतता होती. प्रिया आली. तिच्या चेहऱ्यावर तोच मिश्किल हसू. काय रे नवरा राजा, रात्रीच्या वेळी? मी म्हणालो, प्रिया, तू मला खरंच खूप आवडतेस, पण माझं लग्न उद्या आहे आणि मला तुझ्याशिवाय राहायचं नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही क्षणांसाठी गायब झालं. ती गंभीर झाली. तू असं का बोलतोस? तुझं लग्न ठरलंय, तुझी बायको तुझी वाट पाहते आणि मी तुझी आत्या आहेरित्या का होईना पण आहे ना? तिच्या डोळ्यात थोडं पाणी तरळलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. आपण जे केलं ते सुंदर होतं, पण आता आपण दोघांनी आपापल्या आयुष्यात पुढे जायला हवं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. प्रिया, तू म्हणतेस ते खरं आहे, पण मला तुझ्याशिवाय कसं चालेल?
तुझं ते हसू, तुझ्या खोड्या, तुझं माझ्याशी बोलणं हे सगळं मला सोडवत नाही. प्रियाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू खूप चांगला आहेस. तुझी बायको खूप नशीबवान आहे आणि मी पण माझं आयुष्य सेट करेन. पण आपलं हे असंच राहिलं पाहिजे. आपण एकमेकांना कायम आठवणार आहोत, पण आता आपण स्वप्नात हरवून चालणार नाही. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो. तिने मला तिच्या कॉलेजच्या गमती सांगितल्या, तिच्या बॉयफ्रेंडबद्दल थोडं बोलली आणि मीही माझ्या आयुष्यातल्या मजेशीर गोष्टी शेअर केल्या. पण मनात कुठेतरी एक हुरहुर होती. आम्ही एकमेकांना खूप आवडायचो, पण आयुष्याच्या या वळणावर आम्हाला वेगळ्या वाटा निवडायच्या होत्या. लग्नाचा दिवस उजाडला. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. माझी होणारी बायको नेहा खूपच सुंदर दिसत होती. सगळे रासरिवाज पार पडले आणि मी आता नवरा बनलो होतो. पण प्रिया, ती सगळ्या गडबडीतही मला अधूनमधून नजरेने शोधायची. तिच्या डोळ्यांमधली ती चमक मला सांगत होती की तिलाही माझ्यासाठी काहीतरी खास वाटतंय. लग्नानंतर रिसेप्शन झालं. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, गावातली मंडळी सगळे मजेत होते. प्रियाही तिथे होती, पण ती आता थोडी अंतर ठेवून वागत होती. मला समजत होतं की ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करते, पण माझं मन अजूनही तिच्याकडे खेचलं जात होतं. रात्री जेव्हा सगळे थोडे निवांत झाले तेव्हा प्रिया माझ्याकडे आली. तिने मला एक लहानशी गिफ्ट पॅकेट दिलं. हे तुझ्यासाठी आणि नेहासाठी, ती हसत म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रिया, तू इथेच थांब, ना बंगळुरूला परत जाऊ नकोस. ती हसली आणि म्हणाली, नवरा राजा, तू आता बायकोचा नवरा आहेस, मला चिडवायचं बंद कर. पण तिच्या हसण्यात एक लपलेली उदासी होती. ती म्हणाली, मी उद्या सकाळी बंगळुरूला जाणार आहे, माझं काम इथे संपलं. मला काही सुचत नव्हतं. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. ती पुढे म्हणाली, पण तुझ्या लग्नात आले, तुझ्या आनंदात सामील झाले, हे माझ्यासाठी खूप आहे. तू नेहमी आनंदी राहा आणि नेहालाही आनंदी ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया बंगळुरूला जायला निघाली. मी तिला स्टेशनवर सोडायला गेलो. रस्त्यात आम्ही फारसं काही बोललो नाही, पण त्या शांततेतही आमच्यात एक वेगळंच कनेक्शन होतं. स्टेशनवर पोहोचल्यावर तिने मला मिठी मारली. काळजी घे नवरा राजा, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तिला म्हणालो, प्रिया, तू पण काळजी घे आणि कधीही मला फोन कर, मी नेहमी तुझ्यासाठी आहे. तिने हसत मान डोलवली आणि ट्रेनमध्ये चढली. ती ट्रेन निघाली आणि माझं मन जड झालं, पण कुठेतरी मला समाधानही होतं. प्रिया आणि माझ्यातलं नातं कदाचित समाजाच्या नजरेत वेगळं होतं, पण आमच्या मनात ती एक सुंदर आठवण होती. नेहा आणि माझं आयुष्य आता नव्याने सुरू झालं. नेहा खूपच गोड आणि समजूतदार होती. तिच्यासोबत सुंदर वेळ घालवताना मला खूप आनंद मिळायचा. पण प्रियाच्या आठवणी कधीकधी माझ्या मनात यायच्या. मी नेहालाही प्रियाबद्दल सांगितलं, अर्थातच आमच्या त्या खास क्षणांबद्दल नाही, पण आमच्या मैत्रीबद्दल. नेहाला प्रिया खूप आवडली. ती म्हणाली, कधीतरी आपण प्रिया आत्याला भेटायला बंगळुरूला जाऊ. काही महिन्यांनी प्रियाचा मला फोन आला. ती खूप उत्साहात होती. नवरा राजा, माझं लग्न ठरलं. तिने सांगितलं की तिचा होणारा नवरा एक खूप चांगला माणूस आहे आणि ती त्याच्यासोबत खूप खुश आहे. मला तिच्यासाठी खूप आनंद झाला, पण मनात कुठेतरी एक छोटीशी हुरहुर होती. पण मी तिला म्हणालो, प्रिया, तू नेहमी माझी खास आहेस. तुझ्या लग्नाला मी आणि नेहा नक्की येऊ. प्रियाचं लग्न बंगळुरूतच ठरलं. मी आणि नेहा तिच्या लग्नाला गेलो. मित्रांनो, लग्नात ती एकदम परीसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, ती चमक आणि तिचं ते हसू मला पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेलं. विक्रम तिच्याशी खूप प्रेमाने वागत होता आणि त्याला पाहून मला खात्री पटली की प्रियाने योग्य जोडीदार निवडला आहे. पण मनातून मला खूप समाधान वाटत होतं. प्रिया आता तिच्या नव्या आयुष्यात रमली होती आणि मी नेहाबरोबर माझं आयुष्य आनंदाने जगत होतो. पण प्रियाच्या लग्नानंतरही आमचं नातं तसंच राहिलं, एक अनोखी मैत्री जी शब्दात मांडणं कठीण होतं. ती अधूनमधून मला फोन करायची आणि आम्ही तासनतास गप्पा मारायचो. ती मला विक्रमच्या गमती सांगायची आणि मी तिला नेहाच्या खट्याळपणाबद्दल सांगायचो. पण कधीकधी तिच्या आवाजातली ती जुन्या आठवणींची झणझण मला जाणवायची आणि मला खात्री आहे मलाही तीच हुरहुर वाटायची. काही महिन्यांनी प्रिया आणि विक्रम हैदराबादला आले. त्यांनी आम्हाला त्यांच्या नव्या घरी बोलावलं. त्यांचं घर हैदराबादच्या उपनगरात एका शांत आणि हिरव्या परिसरात होतं. घरात पाय ठेवताच प्रियाने मला आणि नेहा मिठी मारली. नवरा राजा, स्वागत आहे आमच्या नव्या घरी, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यांतरी ती चमक पुन्हा मला दिसली. विक्रमने आम्हाला घर दाखवलं. छोटंसं पण अतिशय नीट सजवलं होतं. नेहा आणि प्रिया स्वयंपाकघरात गप्पा मारायला गेल्या आणि मी आणि विक्रम बाल्कनीत बसलो. विक्रम खूपच मोकळ्या मनाचा माणूस होता. त्याने मला त्याच्या बिझनेसबद्दल, त्याच्या स्वप्नांबद्दल सांगितलं. पण माझं लक्ष अधूनमधून प्रियाकडे जायचं. ती स्वयंपाकघरात नेहाला काहीतरी सांगत हसत होती आणि तिचं ते हसू मला पुन्हा त्या जुन्या दिवसात घेऊन गेलं. मी स्वतःला सावरलं आणि विक्रमशी गप्पा मारायला लागलो. पण मनात कुठेतरी एक विचार डोकावत होता, प्रिया आणि माझ्यातलं खरंच काय होतं? मैत्री, प्रेम की काहीतरी वेगळं जे शब्दात मांडता येत नाही?
त्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो. प्रियाने स्वतःच्या हाताने बनवलेलं चिकन पुलाव आणि नेहाने आणलेलं गाजराचा हलवा, यामुळे जेवणाची मजा दुप्पट झाली. जेवणानंतर आम्ही सगळे लिव्हिंग रूममध्ये बसलो आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रियाने माझ्या लहानपणीच्या खोड्यांबद्दल सांगायला सुरुवात केली आणि नेहा ते ऐकून खूप हसली. तुझा हा नवरा लहानपणापासूनच असा शैतान आहे, प्रिया म्हणाली. आणि मी फक्त हसत तिला म्हणालो, आणि तुझ्या खोड्यांचं काय? तू तर मला चिडवायचीस. रात्री उशिरा जेव्हा आम्ही घरी परतायला निघालो तेव्हा प्रियाने मला आणि नेहा मिठी मारली. परत या लवकर, ती म्हणाली. तिच्या आवाजात एक आपुलकी होती, पण त्याचबरोबर काहीतरी सांगायचं राहिल्यासारखं वाटत होतं. मी तिला म्हणालो, नक्की येऊ प्रिया, आणि तू पण आमच्याकडे ये. काही आठवड्यांनी एका पावसाळी संध्याकाळी मला प्रियाचा फोन आला. नवरा राजा, तू कुठे आहेस? ती थोडी घाईघाईत बोलत होती. मी म्हणालो, घरात आहे का गं, काय झालं? ती म्हणाली, मी हैदराबादमध्ये आहे. विक्रम बिझनेसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिच्या आवाजात काहीतरी गंभीर होतं. मी लगेच म्हणालो, कुठे आहेस? मी येतो. प्रियाने मला एका कॉफी शॉपचं नाव सांगितलं. मी नेहाला सांगितलं, मला जरा बाहेर जायचं आहे, प्रिया भेटायला आलीय. नेहा हसत म्हणाली, पण जास्त उशीर करू नकोस. मी कार घेऊन त्या कॉफी शॉपवर पोहोचलो. पाऊस हलक्या हलक्या सरींनी पडत होता. प्रिया एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसली होती. तिच्या हातात कॉफीचा मग आणि चेहऱ्यावर एक विचित्र उदासी. मी समोर बसलो आणि विचारलं, काय झालं प्रिया, सगळं ठीक आहे? ती थोडं हसली, पण तिचं हसू तितकं खरं नव्हतं. सगळं ठीक आहे, पण काहीतरी बरोबर नाहीये, ती म्हणाली. मी गोंधळलो. म्हणजे विक्रमबरोबर काही प्रॉब्लेम आहे का? तिने मान हलवली. नाही, विक्रम खूप चांगला आहे, तो माझी खूप काळजी घेतो. पण ती थांबली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण काय प्रिया, सांग ना. मी तिचा हात हलकेच धरला. ती म्हणाली, मला तुझी आठवण येते, त्या जुन्या दिवसांची, आपल्या गप्पांची, तुझ्या खोड्यांची आणि त्या बंगळुरूतल्या दिवसाची. तिच्या बोलण्याने माझ्या मनातही त्या आठवणींनी घर केलं. मी काही बोलणार तेवढ्यात ती पुढे म्हणाली, मी खूप प्रयत्न करते, पण तुझ्याशिवाय माझं मन कुठेतरी रिकामं वाटतं. मी शांतपणे तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्या मनातही तसंच काहीतरी चाललं होतं. प्रिया, तू मला पण खूप आवडतेस, पण आपण दोघंही आता आपापल्या आयुष्यात आहोत. नेहा माझ्यासाठी खूप खास आहे आणि विक्रम तुझ्यासाठी. ती हसत म्हणाली, मला माहिती आहे, मी तुला त्रास द्यायला आले नाहीये. फक्त मला तुझ्याशी बोलायचं होतं. तुझा आवाज ऐकला की मला बरं वाटतं. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो. पावसाच्या सरी बाहेर पडत होत्या आणि आम्ही जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. प्रियाने मला सांगितलं की ती आणि विक्रम लवकरच एका बाळाचं प्लॅनिंग करणार आहेत. तिला खूप आनंद होता, पण त्याचबरोबर ती थोडी घाबरली होती. मी चांगली आई होऊ शकेन का, ती विचारत होती. मी तिला म्हणालो, प्रिया, तू इतकी प्रेमळ आहेस, तू खूप चांगली आई होशील. त्या कॉफी शॉपमधल्या गप्पांनंतर प्रियाच्या चेहऱ्यावरचं ते मिश्किल हसू परत आलं. ती म्हणाली, नवरा राजा, तू कायम मला बरं वाटायला लावतोस. मी हसत म्हणालो, आणि तू मला नेहमी तुझ्या हसण्याने भुरळ घालतेस. आम्ही त्या रात्री बराच वेळ बोललो, जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नव्या स्वप्नांबद्दल गप्पा मारत. पाऊस थांबला होता आणि त्या शांत रात्रीत आमच्या मनातली हलकीशी हुरहुर कुठेतरी हवेत विरघळून गेली. प्रिया आणि विक्रमने त्यांच्या आयुष्यात नवं पाऊल टाकलं. काही महिन्यांनी प्रियाने मला फोन करून सांगितलं, नवरा राजा, मी पोटे आहे. तिच्या आवाजातला तो आनंद मला फोनमधूनही जाणवला. मी लगेच म्हणालो, अरे वाह माझी आत्या, आता खरंच मम्मी होणार. ती हसली आणि म्हणाली, हो, आणि तू आता खरंच काका होणार आहेस. मला तिच्यासाठी खूप आनंद झाला. नेहालाही ही बातमी सांगितली आणि ती म्हणाली, आपण प्रिया आत्यासाठी काहीतरी खास करायला हवं. काही महिन्यांनी प्रिया आणि विक्रमला एक गोड मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं आर्या. प्रियाने मला आणि नेहा तिला भेटायला बोलावलं. आम्ही हैदराबादमध्ये त्यांच्या घरी गेलो. आर्या इतकी लागवी होती की तिला पाहताच माझं मन भरून आलं. प्रिया तिला इतक्या प्रेमाने सांभाळत होती की मला तिचा खूप अभिमान वाटला. नेहा आणि प्रिया दोघी आर्याबद्दल गप्पा मारत होत्या आणि मी आणि विक्रम बाहेर बाल्कनीत बसून चहा पित होतो. विक्रम म्हणाला, आता आयुष्य खूप बदललंय. आर्याने आमचं घर पूर्ण केलं. मी त्याला म्हणालो, तू आणि प्रिया खूप चांगले पालक आहात. आर्या खूप नशीबवान आहे. त्या दिवशी प्रिया आणि मी थोडं एकट्याने बोललो. ती म्हणाली, नवरा राजा, तुला आठवतंय का लहानपणी आपण कसे खूप कोड्या करायचो? मी हसत म्हणालो, आणि तुझ्या त्या खट्या हसण्याने मी कसा हरखून जायचो. ती गंभीर होऊन म्हणाली, त्या आठवणी माझ्यासाठी खूप खास आहेत, पण आता मला वाटतं आपण दोघंही आपापल्या आयुष्यात खूप पुढे आलोय. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो,
प्रिया, तू नेहमी माझ्यासाठी खास राहशील, पण आता आपण दोघंही आपल्या कुटुंबांसोबत आनंदी आहोत आणि हेच खरं आहे. तिने मान डोलावली आणि तिच्या डोळ्यात एक गोड हसू आलं. काही काळाने नेहा आणि मला एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं आकाश. प्रिया आणि विक्रम आमच्या घरी आले आणि आर्या आणि आकाश एकत्र खेळताना पाहून आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. प्रियाने मला चिडवत म्हटलं, नवरा राजा, आता तू खरंच बाप झालास, आता जरा सुधार. मी हसत म्हणालो, प्रिया तुझ्यासारखी आत्या असेल तर मी कधी सुधारणार. नेहा आणि प्रियाची मैत्री आता खूपच घट झाली होती. दोघी एकमेकींना सतत फोन करायच्या, मुलांबद्दल, आयुष्याबद्दल गप्पा मारायच्या. प्रिया आणि विक्रम हैदराबादमध्ये स्थायिक झाले होते, त्यामुळे आम्ही आता वारंवार भेटायचो. प्रत्येक भेटीत प्रियाचं ते खट्याळ हसू आणि तिच्या गप्पा मला जुन्या आठवणींची आठवण करून द्यायच्या. पण आता त्या आठवणींमध्ये कुठलीही हुरहुर नव्हती, फक्त एक गोड स्मृती आणि आपुलकी होती. एकदा प्रिया आणि विक्रमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी एक छोटी पार्टी आयोजित केली. आम्ही सगळे त्यांच्या घरी जमलो. आर्या आता थोडी मोठी झाली होती आणि तिच्या गमती पाहून सगळे हसत होते. पण त्या संध्याकाळी प्रिया काहीशी शांत दिसत होती. पार्टी संपल्यावर जेव्हा सगळे हळूहळू निघाले तेव्हा मी तिला विचारलं, प्रिया, काय झालं? तू आज थोडी गंभीर दिसतेस. ती हसत म्हणाली, काही नाही नवरा राजा, फक्त थोडं थकले. पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलं होतं. काही दिवसांनी मला विक्रमचा फोन आला. त्याचा आवाज काहीसा गंभीर होता. प्रियाला तुला भेटायचं आहे, ती काहीतरी सांगू इच्छिते. माझं मन अस्वस्थ झालं. मी लगेच त्यांच्या घरी गेलो. प्रिया लिव्हिंग रूममध्ये बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. मी विचारलं, प्रिया, सगळं ठीक आहे ना? ती थोडं हसली आणि म्हणाली, हो ठीक आहे, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, मला काही दिवसांपासून तब्येत थोडी बरी वाटत नाहीये. डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी काही टेस्ट केल्या. मला थायरॉईडचा कॅन्सर आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय प्रिया, तू असं कसं बोलतीयस? हे खरं नाहीये ना? ती शांतपणे म्हणाली, खरं आहे, पण घाबरू नको. हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की ट्रीटमेंटने बरं होऊ शकतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. प्रिया, तू मला हे आधी का नाही सांगितलंस? ती हसत म्हणाली, नवरा राजा, तुला त्रास द्यायचा नव्हता, पण मला वाटलं तुला सांगितलं तर मला बरं वाटेल. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, प्रिया, तू एकटी नाहीस. मी हा विक्रम, आर्या सगळे तुझ्यासोबत आहोत. तू लवकर बरी होशील. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तुझं हे बोलणं मला खूप बळ देतं. पुढच्या काही महिन्यात प्रियाने तिच्या ट्रीटमेंटला सुरुवात केली. तिची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहून मला खूप प्रेरणा मिळायची. विक्रम तिच्यासोबत प्रत्येक स्टेपला होता आणि आर्याला सांभाळण्यासाठी नेहा आणि मी खूप वेळा त्यांच्या घरी जायचो. प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी झालं नाही. ती म्हणायची, नवरा राजा, मी हार मानणार नाही. माझी आर्या आणि विक्रमसाठी मला लढायचं आहे. काही महिन्यांनी प्रियाच्या ट्रीटमेंटचे चांगले रिझल्ट यायला लागले. डॉक्टरांनी सांगितलं की तिची तब्येत सुधारत आहे आणि कॅन्सर आता नियंत्रणात आहे. त्या दिवशी प्रियाने मला फोन केला आणि म्हणाली, नवरा राजा, मी जिंकले. मी हसत म्हणालो, प्रिया, तू कायमच विजेती आहेस. प्रियाच्या बरे होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक छोटी ट्रिप ठरवली. हैदराबादपासून जवळच्या हिल स्टेशनला आम्ही गेलो. मी, नेहा, आकाश, प्रिया, विक्रम आणि आर्या. तिथे आम्ही खूप मजा केली. प्रिया आणि नेहा मुलांना घेऊन खेळत होत्या आणि मी आणि विक्रम गप्पा मारत होतो. एका संध्याकाळी सूर्यास्त पाहताना प्रिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली, नवरा राजा, तुझ्यामुळे मला खूप बळ मिळालं. तू माझ्यासाठी फक्त भाचा नाहीस तर माझा खरा मित्र आहेस. मी तिला म्हणालो, प्रिया, तू माझ्यासाठी नेहमी खास राहशील. तुझं हे हसू आणि तुझीही लढण्याची जिद्द मला कायम प्रेरणा देईल. त्या ट्रिपनंतर प्रिया आणि माझ्यातलं नातं आणखी खोल झालं. आम्ही आता फक्त आत्याभाचा नव्हतो तर एकमेकांचे खरे आधारवड होतो. प्रिया आणि विक्रमने त्यांच्या आयुष्यात नव्या स्वप्नांना जन्म दिला आणि मी आणि नेहा आमच्या छोट्या कुटुंबात आनंद शोधत होतो. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटतं की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. प्रिया, नेहा, विक्रम, आर्या आणि आकाश या सगळ्यांनी माझं आयुष्य रंगांनी भरलं. प्रिया आणि माझ्यातलं नातं एक अनोखं बंधन होतं. मैत्री, प्रेम आणि आदर यांचा सुंदर संगम. ती मला अजूनही नवरा राजा म्हणून चिडवते आणि मी तिला आत्या म्हणून चिडवतो. पण आमच्या हसण्यात, आमच्या गप्पांमध्ये ती जुन्या आठवणींची जाणवते. आयुष्याने आम्हाला वेगवेगळ्या वाटांवर नेलं, पण प्रिया आणि माझ्यातलं हे बंधन कायम राहिलं. आणि मला खात्री आहे कितीही वर्ष गेली तरी प्रियाचं ते खट्याळ हसू आणि तिच्या डोळ्यातली ती चमक माझ्या मनात कायम जिवंत राहील. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मी इथपर्यंत पाहिलं असं कमेंट करून मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा
आणि तुम्ही पीके मराठी स्टोरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण रोज अशाच भन्नाट कथा इथे अपलोड होत असतात. भेटूया पुढच्या कथेतील नव्या ट्विस्टसह. तोपर्यंत धन्यवाद.